ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची खरं मी बिनविरोधी करू शकलो असतो, म्हणजे मनात आणलं असतं, ठरवलं असतं 3 वाजेपर्यंत तानाजीरावला लय ताना तर बिनविरोध केली असती. पण मला या निवडणुकीला बघायचं होतं, एकदा निवडणूक खेळूच म्हणलं. आपण सगळा ह्यो आला माझा, त्यो आला माझा, तुझं काम कर, रातच्या 12 वाजता फोन केला तर दवाखान्यात जा, बोगद्यातल्या पोलिसांना अडवलं पोरांना की तिथं जा. पण नक्की म्हणलं बघूया की खरंच आपण कामं करतोय ते आपण खरं लोकांना पटतंय का. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध मी करू शकलो असतो, पण मी बिनविरोध केली नाही, निवडणूक लावली. आणि या निवडणुकीत मला खात्री आहे सगळ्यांची डिपॉझिट मी जप्त करणार आहे. त्या माझ्या जनतेच्या विश्वासावर, त्या जनतेच्या प्रेमावर, कारण मी म्हणतो एवढ्या ठाम विश्वासानं की गेले मी 4 दिवस बघतोय जनतेने निवडणूक हातात घेतली. जाईल त्या गावात धनाजी आपण बघतोय, कुठल्याही माझ्या ग्रामस्थानं मला आमच्या गावात काम करा भैया, तुम्ही केलं नाही असं कुठं कोण म्हणलं नाही. कुठलंही पद नसताना नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून गावोगावी कामं करायचा प्रयत्न केलेला आहे, गावोगावी विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची एवढ्यासाठी आहे. आपण बघितलं असेल की या निवडणुकीत बऱ्याच मंडळींनी बऱ्याच प्रकारानं बाहेरच्या लोकांनी प्रयत्न केले की हा जिल्ह्याच्या राजकारणात लुडबुड करतोय. जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदाराला ज्यांनी इकडे उमेदवार उभे केले शिवसेनेचे, त्या शिवसेनेच्या आमदारांना तर माझी भीती वाटायला लागली आहे बुवा. शिवसेनेच्या पालकमंत्र्याला राजू भोसलेची भीती वाटायला लागली. पालकमंत्री म्हणला हे 5-5 घ्या पण त्याचं बिनविरोध करू नका, उभी राहा. ही बी लोक 5-5 आता 5-5 किती दिवस पुढचे ते पण बघू आपण. त्यामुळे आपल्याला विनंती करायची आहे, आपण श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 1,45,000 मतानं विजयी केलं. त्यामुळे ते बांधकाम मंत्री झाले आणि त्यात वाटा सिंहाचा होता परळी भागाचा. लोकसभेचा निकाल सुरू झालं. लोकसभेच्या निकालाच्या वेळेस 10-11 वाजेपर्यंत खालीवर कधी राष्ट्रवादीवर कधी भाजप खाली असं चाललं होतं. 11 वाजता उदयन महाराजांना मला फोन आला. महाराज म्हणले तू तर म्हणला तर आपलं जोरात आहे, तिकडे गुलाल उधळला. महाराज म्हणलं थांबा, आता मतमोजणी शहरात आली आहे, बोगद्यातनं बाहेर जाऊ द्या. बोगद्यातनं बाहेर गेला की तुम्ही विजय. उमेदवारी बोगद्यातनं बाहेर गेली, उदयनराजे 35,000 मतांनी विजयी झाले. मला सांगतो एवढ्यासाठी की आता आपली घ्यायची वेळ आलेली आहे. आपलं द्यायचं काम झालं. 20 वर्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना आपण आमदार म्हणून निवडून दिलं, 15 वर्ष उदयनराजे भोसलेंना आपण खासदार म्हणून निवडून दिलं. आता त्यांची जबाबदारी आहे या परळी भागाला द्यायची वेळ आत्ता आलेली आहे. परळी भागाने दोन्ही राजांच्या प्रामाणिक प्रेम केलेलं आहे. पूर्वी विकास मागायला लागलं तर बाबांना पत्र घेऊन मंत्र्यापाशी जायला लागायचं, माझ्या मतदारसंघात ही कामं द्या. त्या मंत्र्यानं म्हणायचं राजे किती कामं आहेत, 20 कोटीची शासनाची परिस्थिती नाही, ह्या वर्षी 10 कोटी